नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सासवड या ठिकाणी पुरंदर केसरीचं मैदान श्री संजीवजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी भरपूर नंदी आलेले आहेत मित्रांनो. आपला सर्वांचा आवडता नवम हिंद केसरी बकासूर, त्यानंतर भारत केसरी बिंजोडचा बादशाह राहुल पाटील भाई यांचा मथुर बऱ्याच दिवसाच्या ब्रेक नंतर मथुरही या ठिकाणी आलेला आहे. आणि तिसरं म्हणजे 1 महिन्याच्या गॅपवर आपला पंचम हिंद केसरी निंबाळकर, स्वर्गीय निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह सर्जा, हे तीनही नंदी या ठिकाणी पुरंदर केसरीमध्ये आलेले आहेत. आणि हे तीनही या ठिकाणी गट पास झालेले आहेत, म्हणजे सेमीला पात्र झालेले आहेत. त्याच्यामध्ये जो आपला सर्जा आहे, सर्जाचा आणि पुष्पा यांचं काय झालं होतं की सुट्टी मेकरचा पाय त्या लाईनच्या पुढे होता, म्हणून त्या गाडीचा निकाल अगोदर फॉल दिला होता. परंतु परत या ठिकाणी असं समजतंय की त्यांचा निकाल या ठिकाणी पुन्हा एकदा ती गाडी सेमीला पात्र केलेली आहे. तर पाहूया आपण कोण कोण सेमीला पात्र आहे. हा पहा मित्रांनो, आहे पुष्पा. या ठिकाणी सर्जाने आणि पुष्पाने फायनल केलेली आहे पाठीमागच्या वेळेस, आणि हीच जोडी या ठिकाणी पुरंदर केसरीला पळते. आणि आपला जो भारत केसरी मथुर, त्याच्याबरोबर हा 4 मैदानातला सलगचा मानकरी हरण्या 301, यावरती अटील ड्रायव्हर तामखेडा हे आहेत. हा आपला हरण्या 301. मित्रांनो, हाही नंदी गटपास झालेला आहे, तो म्हणजे आपला कॉकटेल उर्फ सुंदर. त्याच्याबरोबर हा झळेकरांचा पाखऱ्या आता नाही येत, तो आता शेवळ्याबांचा पाखऱ्या आहे. तर हाही या ठिकाणी, ही जोडी या ठिकाणी पास झालेली आहे मित्रांनो. अजून भरपूर गाड्या या ठिकाणी पळतायत, भरपूर गट पळतायत. तर या ठिकाणी मित्रांनो सेमीफायनल सुद्धा खूप चुरशीची होणार आहे, आणि फायनल तर विषयच नाही, सांगूच शकत नाही या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीमध्ये की आजची फायनल कोण मारेल, आजचा पुरंदर केसरीचा मानकरी कोण होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. या ठिकाणी आपण असेच नवनवीन अपडेट आणि परफेक्ट असे पैरे घेऊन येत असतो. तर या ठिकाणी पुन्हा एकदा 10 तारखेला एक मैदान होणार आहे या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्त मित्रांनो. 14 तारखेला वडकीचं मैदान होणार आहे मित्रांनो या ठिकाणी हिंद केसरीचं. तर त्याचेही आपण अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा चॅनल.